नमस्कार मित्रांनो, मोठी बातमी घेऊन आलेला आहे आम्ही तुमच्या सोबत. स्कॉलरशिप वर्ग 4 आणि वर्ग 7 यांचा निकाल जाहीर झालेला आहे. तर हा निकाल कसं तपासायचं आणि मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर काय करायचं आणि मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर काही नाही करायचं. तर यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल. असे व्हिडिओ पाहण्यासाठी रितेश ट्युशन क्लासेसला नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी रितेश ट्युशन क्लासेसला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. बघा, तर आपण बघणार आहोत इयत्ता 4थी आणि 7वीचा निकाल जाहीर झालेला आहे. तर हा कोणत्या तारखेला जाहीर झालेला आहे? तर हा जाहीर झालेला आहे 22 जुलैला. 22 जुलैला हा निकाल जाहीर झालेला आहे. तर हा निकाल कसं बघायचं हे तुम्हाला सांगणार आहे. तर हा निकाल गुगल मध्ये जायचं. गुगल मध्ये गेल्यानंतर MSCE हा नाव सर्च करायचं आणि सर्च झाल्यानंतर त्या सांकेतिक पात्रावर गेल्यानंतर तिथं क्लिक करायचं आणि 11 नंबर सीट नंबर असते, 11 अंकी सीट नंबर असते, त्याला ते भरायचं आणि निकाल सबमिट बटनावर क्लिक करायचं. बघा, तर सर्वात अगोदर MSCE याचा अर्थ जाणून घेऊ आपण काय होते. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हा याचा अर्थ होते. बघा, तर सर्वात अगोदर निकाल कसा तपासायचा. निकाल कसं तपासायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. MSC या गुगल मध्ये सर्च मारायचं आणि हा वाला सांकेतिक पात्रावर 11 अंकी नंबर टाकायचे आणि त्या 11 अंकी नंबर टाकून झाल्यानंतर निकाल बघायचे. सर्वात अगोदर दुसरा प्रश्न आहे तुमच्या, मेरिट लिस्ट म्हणजे काय. तर मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी चांगले जास्तीत जास्त गुण घेतलेले आहेत त्या मेरिट लिस्ट मध्ये बसतील आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये बसून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ते पण आपण बघणार आहोत. निवड झाल्यास विद्यार्थ्यांनी पुढे काय करावे. तर निवड झाल्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करावे. तर निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जायचं, शाळेमध्ये शिक्षकांसंगे संपर्क साधायचा आणि संपर्क साधल्यानंतर जे शिक्षक म्हणतील त्यांनी नीट कागदपत्र कोणते लागतात आणि काय लागतात हे तुम्हाला वेळेत पूर्ण करायचे आहे. नंतर निवड झाली नाही तर काय करायचं. तर निवड झाली नाही तर काय करावं लागेल तुम्हाला. हा जो तुम्हाला निराश होऊ नये, विद्यार्थ्यांच्या निवड झालं नाही तर निराश होऊ नये, कारण सामन्याची जी एक्झाम असते ते तुम्हाला कमी वयामध्ये चांगली यश मिळू शकते. आणि बघा, तर नवीन नवीन अपडेट साठी रितेश ट्युशन क्लासेसला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि असे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रितेश ट्युशन क्लासेस.